नमस्कार. कायदेविषयक माहिती देणाऱ्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पाठीमागचा व्हिडिओ आपण स्त्रीधन म्हणजे काय यावरती केलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही पक्षकारांनी मला फोन केला आणि त्यांच्या मनामध्ये काही असलेल्या शंका त्यांनी मला विचारल्या. यामध्ये एका पक्षकाराने असा प्रश्न मला विचारला की त्याने एक मिळकत ही त्याच्या पत्नीच्या नावावर खरेदी केलेली होती आणि मग ही अशी मिळकत ही त्या माझ्या पत्नीची स्त्रीधन आहे का असा त्यांनी मला प्रश्न विचारला. तर खरोखर स्त्रीधन या व्याख्येमध्ये ही मिळकत बसते का? तर मग हा व्हिडिओ आज या ठिकाणी मी आपल्या समोर घेऊन येत आहे. तर यामध्ये जर त्या पतीने आपल्या पत्नीच्या नावे मिळकत खरेदी केली तर जो काही भरण्याचा तपशील असतो, जो काही विक्री करणारा जी व्यक्ती आहे त्याला मोबदला रक्कम जर पतीने दिलेला असेल तर ही मिळकत स्त्रीधन होऊ शकत नाही. केवळ एक कुटुंबाची व्यवस्था म्हणून, एक सोय म्हणून त्याने आपल्या पत्नीच्या नावावरती मिळकत केलेली आहे. त्याचबरोबर आणि पुन्हा एक प्रश्न मला एका पक्षकाराने विचारला की त्याने कार खरेदी केलेली आहे आणि ही कार स्त्रीधन आहे का, की जी त्या पत्नीच्या नावावर त्याने खरेदी केलेली आहे. कार तर हा तिचा पतीच वापरतो. कार घेण्यासाठी संपूर्ण रक्कम ही पतीनेच दिलेली आहे. मग पत्नीच्या नावावर घेतलेली कार ही स्त्रीधन आहे का? मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला याचं सविस्तर सांगितलेलं आहे की जर ती कार पत्नीला गिफ्ट केली असेल तर ती स्त्रीधन आहे. जर कार पूर्णपणे वापरतो पती, फक्त नावावरती स्त्रीच्या आहे, तर ती स्त्रीधन होऊ शकत नाही. कारण कार खरेदी करण्यासाठी संपूर्ण मोबदला हा त्या पतीने दिलेला असतो. एका महिला पक्षकाराने एक प्रश्न विचारला की तिचं जे काही स्त्रीधन आहे, तिचे जे दागदागिने आहे ते नेहमी तिच्या सासूबाईंकडे किंवा पतीकडे कायम ठेवले गेलेले असते. मग ते स्त्रीधन हे तिच्या मालकीचं आहे का तिच्या सासूच्या आणि पतीच्या मालकीचं आहे असा प्रश्न त्या स्त्रीने मला विचारला, त्या महिलेने मला विचारला. तर मी आज या ठिकाणी खास करून एक सुप्रीम कोर्टाची म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची एक या ठिकाणी केस लॉ आहे की ती केस लॉ म्हणजे प्रतिभा राणे विरुद्ध सूरज कुमार या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपलं निरीक्षण नोंदवलेलं आहे. या निरीक्षणामध्ये त्यांनी असं म्हटलंय, एखाद्या स्त्रीचं जे काही स्त्रीधन आहे हे स्त्रीधन पूर्णपणे त्या स्त्रीधनाचा कब्जा जर त्या पतीकडे असेल किंवा त्या सासूकडे असेल किंवा सासऱ्यांकडे असेल तर केवळ हे त्या स्त्रीधनाचे ट्रस्टी आहेत की ते स्त्रीधन ज्या वेळेस तिला आज्ञा करेल की तिला हवा आहे ते स्त्रीधन त्यावेळेस कोणत्याही विना अटी शर्ती शिवाय ते स्त्रीधन परत करण्याचं आहे. एका स्त्रीने आपल्या पतीविरुद्ध IPC कलम 498A व 406 याखाली फिर्याद दाखल केली होती. यामध्ये त्या स्त्रीने आपल्या पतीकडे रिकव्हरी मागितली होती आणि ही स्त्रीधनाची रिकव्हरी करिता त्या पतीला अटकही झाली होती. आणि मग यामध्ये या खालील मेहरबान कोर्टाने या पतीचा जामीन रिजेक्ट केला होता. मग हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं. या केसमध्ये तो पती पूर्णपणे कोर्टामध्ये त्या पोलिसांना सांगायचा की जे काही स्त्रीधन होतं ते स्त्रीधन हे माझ्या पत्नीने यापूर्वीच घेऊन गेलेले आहे, कोणत्याही प्रकारचं स्त्रीधन माझ्या कब्जामध्ये नाही. उच्च न्यायालयामध्ये ही जी केस चालली तिचं नाव म्हणजे पुरनसिंग वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली. या केसमध्ये न्यायालयाने असं नोंदवलं गेलं, असं सांगितलं गेलं की जो काही पती आहे त्या पतीला रिकव्हरी करता अटक करता येणार नाही. त्याचबरोबर जो काही त्यांनी जामीन अर्ज ठेवलेला आहे त्या जामीन हा रिकव्हरी करता नाकारताही येणार नाही असा एक महत्वपूर्ण निकाल पुरनसिंह वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली या केसमध्ये उच्च न्यायालयाने दिलेला आहे. आज स्त्रीधन या विषयावर चर्चा करत असताना दोन केस लॉ मी आपल्या समोर सांगितलेले आहेत. पुरनसिंह वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली त्याचबरोबर प्रतिभा राणे विरुद्ध सूरज कुमार ह्या दोन केसेसच्या लिंक देत आहे. जर या स्त्रीधन याविषयी आपणास अजूनही काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही मला कॉमेंट करू शकता. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आपणास आवडल्यास आपण नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. नमस्कार.